जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रभूने आपल्या सर्वांना सकाळीच प्रार्थनेसाठी उठवलं, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, गौरव देऊ आणि त्याच्या नावाला महिमा देऊ. आपण या सकाळच्या समयी प्रार्थना करणार आहोत. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, तुझ्या प्रिय लोकांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, तू आम्हा सर्वांना रात्रभर सांभाळून हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, तुझ्या वचनावरती मनन करत असताना प्रभू, तू आमचं अंतःकरण प्रिय प्रभू येशू तुझ्या ताब्यात तू घे, आमचे विचार तुझ्या ताब्यात तू घे. आणि प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून मी नाही तर तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आणि प्रिय प्रभू, आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमचं चालणं, बोलणं, वागणं, तुझ्या प्रार्थना, या सर्व दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाचा तू स्वीकार कर. आणि प्रभू, तू माझा ताबा घेऊन प्रभू काय बोलावं, काय करावं, हे सर्व काही तू ठरवून तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, देवबापा, तुझ्या आत्म्याद्वारे तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू मला तू भर आणि माझ्या सर्व सहकार्यांना तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणू दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आज या सकाळच्या समय भक्तीला सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण मराठी गीत गाऊन स्तुती प्रभू येशू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचू गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. येशूचे रक्त किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. येशूचे रक्त किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती मौल्यवान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूचे रक्त किती मौल्यवान, माझ्या पापासाठी केले बलिदान. येशूचे रक्त किती मौल्यवान, माझ्या पापासाठी केले बलिदान. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचुनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचू गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत प्रेषितांचे कृत्ये याचा 14वा अध्याय. आता ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की मागच्या अध्यायामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी परराष्ट्रीयांची
मध्ये देवाच्या प्रभूच्या सेवकांचं काम आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि बघा या ठिकाणी आम्हाला देखील देवाच्या वचनामध्ये टिकून राहायचं असेल तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरलेलं पाहिजे. कारण ह्या पहिल्या मंडळीमध्ये आम्हाला दिसतं की त्या ठिकाणी देवाचं काम जोरात चालू होतं, देवाचं काम थंडवलेलं नव्हतं. ते सर्व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या संजीवनाने भरलेले होते आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे लोक होते. कारण त्या ठिकाणी प्रभूचा आत्मा प्रभूच्या दूताद्वारे त्यांना संदेश मिळत होते, प्रभूचा आत्मा त्यांच्या संगती बोलत होता, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ते त्या ठिकाणी काम करत होते. आणि पहा या ठिकाणी 14व्या अध्यायामध्ये देखील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग एकूण्यात यहुदी लोकांच्या सभास्थानात ते दोघे मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेलेनी यांच्या मोठ्या लोकसमुदायाने विश्वास ठेवला. पहा ह्या ठिकाणी बघा अनेक यहुदी आणि हेलेनी म्हणजे दोन्ही प्रकारच्या लोकांनी या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. कारण त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम होतं. परंतु विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनावर विरुद्ध चेतून कलुषित केले. ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही ते आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली, म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली. पहा हे जेव्हा एखाद्या मंडळीमध्ये चांगलं काम होतं तर त्या ठिकाणी विरोधी लोक देखील असतात, देवाच्या कामामध्ये अडथळा आणत असतात. आणि मग बघा या ठिकाणी विरोधी यहुद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजना विरुद्ध चेतून कलुषित केले. बघा या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आम्हाला दिसती. आणि आजच्या मंडळांमध्ये हाच देखील प्रॉब्लेम आहे. अनेक विरोधक तयार होतात आणि एकमेकांच्या बंधुजनांच्या विरुद्ध चेतून मन कलुषित करतात. परंतु ह्या ठिकाणी पहा ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूच्या विषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाविषयी साक्ष दिली, म्हणजे त्यांच्या हस्ते चिन्हे व अद्भुत कृत्ये होऊ दिली. त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि देवानेच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना जे काही सांगितलं ते त्या ठिकाणी मंडळी सांगत होते. तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता परराष्ट्रीय व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते. हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले. बघा ह्या ठिकाणी बघा देवाचं काम करत असताना ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते, ती म्हणजे की ह्या लोकांच्या मध्ये फूट पडलेली आहे. म्हणजे एक येथील वातावरण बिघडलेलं आहे. आज देखील या जगाच्या परिस्थितीमध्ये असंच वातावरण बिघडत आहे. मग याचा अर्थ बघा त्या ठिकाणी त्या प्रेषितांना, त्या देवाच्या दासांना धरून त्यांना दगड मार करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्या लोकांनी केलेला आहे. परंतु प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना बघा त्या ठिकाणी ते पळून गेलेले आहेत. तिथे थांबले नाहीत आणि ते तेथे सुवार्ता सांगत राहिले. त्यांनी देवाचं काम त्या ठिकाणी बंद केलेलं नाही. मग पहा पुढे लुस्त्र येथे पौल आणि बर्नबा आम्हाला दिसतात. मग 8व्या वचनात देवाचं वचन सांगते की लुस्त्रात पायांनी आधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मता पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पहा ह्या ठिकाणी एक मोठं अद्भुत कृत्य, अद्भुत चिन्ह आम्हाला पाहायला मिळतं.
म्हणजे पहा, देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं काम आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. लुस्त्रा नावाच्या गावामध्ये आणि पायांनी अधू असलेला कोणा एक माणूस त्या ठिकाणी बसला होता. तो जन्मता पांगळा असून कधी चालला नव्हता. ही सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की तो जन्मता पांगळा होता, कधी चालला नव्हता. परंतु तो पौलाचे बोलणे ऐकत असे व पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. पहा, ह्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे तो देवाचं वचन त्या ठिकाणी ऐकत होता. ऐकणं हे सर्वात महत्वाचं गोष्ट आहे. त्या ठिकाणी पहिली गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी दिसते, तो ऐकत आहे. आज आमच्या जीवनातील प्रॉब्लेम, समस्या अनेक असतात, परंतु आम्ही कोणाचं ऐकत नाही, आम्ही देवाचं ऐकत नाही. या ठिकाणी त्या व्यक्तीने एकदम महत्वाच्या आणि देवाच्या दासाच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. देवाच्या वचनाच्या वाणीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. तो ऐकत आहे त्या ठिकाणी. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये देखील काही समस्या आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याचं वचन ऐकण्याची गरज आहे. जोपर्यंत आम्ही त्याचं ऐकत नाही तोपर्यंत आमच्या जीवनातील समस्या निघून जाणार नाही. आणि पुढे पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून. बघा, मग देवाच्या आत्म्याने पौल त्याचा दास याला सुचवलं आणि मग त्याच्याकडे दृष्टी लावून, बघा, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावली. मग देवाच्या दासाचं लक्ष त्या पांगळ्या मनुष्याकडे गेलेलं आहे की तो निक्षून ऐकत आहे. त्याचं लक्ष माझ्याकडे आहे. तो काहीतरी त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याचा विश्वास त्या ठिकाणी त्याने पाहिलेला आहे. म्हणजे देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने पौलाला त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. आणि बघा, आपण बरे होऊ असा विश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये होता. प्रियानो, बऱ्याचशा वेळेस आम्ही परमेश्वराच्या जवळ विनंत्या घेऊन जातो, पण त्या विश्वासाने नेत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. आमचा विश्वास जगातल्या व्यक्तींवरती असतो, आमचा विश्वास जगातल्या लोकांवरती असतो, जगातल्या गोष्टींवरती असतो, परंतु देवाच्या सामर्थ्यावर विश्वास नसतो. ही सर्वात मोठी शोकांकिता आज आम्हाला मंडळांमध्ये आणि देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसते. फक्त तोंडाने आपण म्हणतो की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही देवाचे आहोत, प्रभूचे आहोत, परंतु ज्यावेळेस विश्वास ठेवण्याची वेळ येते त्यावेळेस आपण मागे हटतो. पहा, ह्या ठिकाणी पांगळ्या मनुष्याचा जो विश्वास आहे तो पौलाने त्या ठिकाणी ओळखलेला आहे, देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी सुचवलेला आहे. आणि मग पहा, त्या ठिकाणी मोठ्याने त्याने म्हटले की तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. सगळ्यात मोठा अद्भुत कृत्य त्या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी झालेला आहे. मग पौलाने जे केले ते पाहून लोक समुदाय लुकवणी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरले आहे. त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांच्या बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले. पहा, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या लोकांनी लगेच बर्नबाला त्या ठिकाणी ज्युपिटर म्हटले आणि पौल मुख्य वक्ता देवाच्या वचनातून बोलत होता आणि त्याने त्या
पांगळ्या मनुष्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला आज्ञा केली आणि तो त्या ठिकाणी उडी मारून लगेच चालू लागलेला आहे. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? मर्क्युरी म्हटलेलं आहे. परंतु ज्युपिटरच्या पुजाऱ्याने बैल आणि माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात आले. आणि बघा, या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट बर्नबा आणि पौलाने त्या ठिकाणी नाकारलेली आहे. ते लोक त्यांच्या साठी त्या ठिकाणी बलिदान करणार होते, त्यांच्या मनामध्ये आलं होतं. परंतु हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा आणि पौल यांनी आपली वस्त्रे फाडलेली आहे. का फाडलेली आहेत? कारण हे सर्व काही देवाच्या सामर्थ्याने केलेले आहे. त्याने ते गौरव ते स्वतः घेतलेलं नाही. प्रियांनो, आज मंडळांच्या पुढाऱ्यांमध्ये खूप मोठे दुरावस्था आहे. स्वतःला मोठं करण्यासाठी बॅनरवरती मोठे मोठे फोटो लावलेले असतात. त्या ठिकाणी ख्रिस्त कुठं दिसत नाही. एखाद्या बारीक कोपऱ्याला येशूचं नाव असतं आणि नवरा बायकोचे मोठे मोठे फोटो. प्रियांनो, आम्हाला येशूला उंचवायचं आहे, आम्हाला स्वतःला उंचवायचं नाहीये. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा आमच्या जीवनामध्ये या गोष्टी येतात तेव्हा देवाचं काम त्या ठिकाणी थांबतंय. प्रियांनो, या ठिकाणी बर्नबा आणि पौलाने या ठिकाणी आपली वस्त्र फाडलेली आहे. आणि पुढे काय म्हटले ते पहा. गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गत काळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले, तथापि त्याने स्वतः साक्ष विरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून त्या लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. आज ही गोष्टची मंडळीमध्ये अभाव आहे. पुढारी देवाचे दास, मी म्हणत नाही देवाचे दास असतील, खरोखर जर ते देवाचे दास असतील तर हे मंडळीला, पाळकाला देवा समान लेखत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मंडळीची वाढ नाही. आम्ही देवाला प्राधान्य देत नाही. आम्ही आमच्या मंडळीमध्ये पाळकाला देव करून टाकलेलं आहे. पाळक जे काय सांगल ते पूर्व दिशा. आम्ही ज्या देवाने आमच्यावरती उपकार केलेले, ज्या देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे, ज्या देवाने आम्हाला अन्न सामुग्री पुरवलेली आहे, ज्या देवाने आम्हाला उत्तम आरोग्य दिलेलं आहे, त्या देवाला आज आम्ही विसरत चाललेलो आहोत. आज ही देवाच्या दासांच्या जीवनातील मोठी शोकांकित आहे. आणि म्हणून देवाचं काम त्या मंडळीमध्ये पूर्ण होत नाही राहिलं, संजीवन नाही राहिलं, थंडपणे राहिलेले आहेत मंडळ्या. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं संजीवन राहिलेलं नाही. जो कोणी ज्याला त्याला श्रेष्ठ म्हणवत आहे, देवाच्या बरोबरीने उभं करत आहे, आम्ही प्रभूच्या पायाची धूळ नाही. प्रियानो, जो देवाचा मान आहे तो आम्ही देवाला दिला पाहिजे. आणि प्रभूचे दास आहे तर आम्ही दासासारखंच राहून त्याची सेवा केली पाहिजे. आणि जे सत्य वचन बर्नबा आणि पौल यांनी त्या ठिकाणी लोकांना सांगितलं आणि त्या लोकांना त्या ठिकाणी आवर घातलेला आहे, त्यांनी हे करू नका, हे देवाच्या विरुद्ध आहे. नंतर ते अंतुकिया व इकुनियातून कित्येक यहुदी आले व त्यांनी लोकांचे मन ओढून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण
त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला. मग दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दरबेस गेला. पहा, एवढं सर्व घडूनही त्या ठिकाणी पौलाला दगड मार केलाय. त्या लोकांनी, यहुदी लोक त्या ठिकाणी पौलाला विरोध करत होते आणि त्याला दगड मार केला. का केला? तर तो देवाचं वचन त्या ठिकाणी सरळ लोकांना सांगत होता. प्रियांनो, देवाची सेवा ही सोपी राहिलेली नाही. जेव्हा तुम्ही सत्य वचन लोकांच्या पुढे मांडतात त्यावेळेस लोक दात ओठ खाऊन तुमच्यावर धावून येतील. कारण सत्य वचन हे कोणालाच आवडत नाही. आणि ही जी परिस्थिती त्या काळी होती तीच परिस्थिती आज या मंडळांमध्ये या पृथ्वीवरती आहे. आज कितीतरी जे खरे सेवा करत आहे त्यांना जेल होत आहे, त्यांना मारहाण होत आहे, त्यांचं काम बंद करू पाहत आहेत. अनेक देवाचे दास दासी जेलमध्ये आहेत. काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. प्रियांनो, आम्हाला या गोष्टीला घाबरायचं नाही. कारण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेले तुमच्या आणि माझ्या जीवनाचा श्वास घातलेला आहे आणि तुम्हाला आणि मला पापापासून वाचवण्यासाठी प्रभू या जगामध्ये आलेला आहे, त्या प्रभूच्या आज्ञेला आम्हाला जागलं पाहिजे. आणि पहा, त्या ठिकाणी तो थांबला नाही. त्याला दगड मार केला, तो उठला, तो मेला आहे असं समजून त्यांनी सोडलं. ते निघून गेले आणि मग पाऊल त्या ठिकाणी उठून त्या दरबेस या ठिकाणी गेलेला आहे. आणि मग नंतर बघा, अंतुकियास परतणे. त्या नगरात स्वार्थ सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंतुकिया या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पौलाने त्या देवाच्या लोकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मन आमचे स्थिरावून ठेवले पाहिजे. मन आमचे वेगवेगळ्या विश्वासामध्ये आमचे विचलित करायचे नाहीये. जर आम्ही प्रभू येशूच्या मार्गावरती चालत आहोत तर आम्हाला त्या जिवंत देवाच्याच मार्गावरती चालायचं आहे. विश्वासामध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे आणि पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात आम्हाला जावं लागणार आहे. आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. पहा, या ठिकाणी मंडळीची व्यवस्था त्यांनी लावलेली आम्हाला दिसते. वडील निवडले. आज बघा, स्वतः पुढारी जे पाळक वर्ग आहे ते स्वतः सर्व गोष्टी करू पाहत आहे. प्रियांनो, आम्हाला ती मंडळीची व्यवस्था, जे वडील विश्वासू आहेत, अशा देवांचं पवित्र आत्म्याचा अभिषेक ज्यांच्यावर आहे त्यांच्यावरती आम्हाला ते काम सोपवून द्यायचं आहे. नाहीतर आज चर्चमध्ये पती पत्नी, मुलगा मुलगी सर्व स्टेजवर दिसतात आणि मंडळी फक्त ऐकताना दिसते. मंडळीला आम्ही इनकरेज करत नाही सेवेसाठी. पुढे मंडळीमध्ये अनेक तरुण तरुणी आहेत आणि ज्यांच्यावरती खरा अभिषेक आहे त्यापासून पाळ घाबरत आहे. काय न जाणो तो आमची जागा घेईल. काय हरकत नाही तुमची जागा घेतली तर, कारण देवाने जर तुमच्या जागी जर त्याला निवडलेला आहे तर तो त्या ठिकाणी उभा राहणारच. ती भीती मनातून काढून द्या आणि परंपरेने देवाची सेवा करू नका. प्रियानो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही ती सेवा करा. मी म्हणत नाही की लेकरांना सेवेमध्ये पुढे आणू नका, परंतु आपल्या कुटुंबाला फ्लॅश करण्याच्या ऐवजी मंडळीला फ्लॅश करा. मंडळीतील प्रत्येक सभासद, देवाचा दास हा सेवेमध्ये पुढे आला पाहिजे. या ठिकाणी पौलाने तीच गोष्ट केली. मंडळीमध्ये वडील नेमले, सर्व व्यवस्था त्यांच्यावरती सोपवून दिल्या आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. बघा,
सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसते. उपास आणि प्रार्थना केल्या त्या ठिकाणी आणि सर्व काही प्रभूच्या हाती सोपवून दिलेलं आहे. मंडळीची जबाबदारी आम्हाला अशा लोकांकडे सोपवायची आहे की जे पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने परिपूर्ण आहेत. ते प्रभूच्या अधीन आहे, प्रभूच्या आज्ञा पाळतात, प्रभूच्या सांगण्यानुसार चालतात. अशाच लोकांकडे आम्हाला ही सेवा सोपवायची आहे. नाही तर दारू पितो, व्यभिचार करतो, तंबाखू खातो, बाहेर वेगवेगळे काम करतो, मंडळीमध्ये फूट पाडण्याचं काम करतो. अशा लोकांकडे आज मंडळीचं व्यवस्थापन आहे. सगळ्यात वाईट गोष्ट आहे आजच्या मंडळांमध्ये. आणि जे धार्मिक आहे, जे प्रभूच्या आज्ञा चालतात, अशा लोकांपासून आज देवाचे पुढारी लांब राहतात. त्यांना असं वाटतं की आमची खुर्ची जाती का? प्रियांनो, ही खुर्ची तुमच्याकडून ऑलरेडी गेलेलीच आहे. तुम्ही जेव्हा घाबरलेले आहात, जर तुम्ही खरं देवाच्या आत्मेने जर काम करत आहात, तर प्रियांनो तुम्हाला घाबरायची गरज नाही. कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे आणि प्रभूने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. त्या ठिकाणी तो अभिषेक कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हा विश्वास तुमच्यामध्ये पाहिजे. आणि म्हणून तुम्ही प्रभूच्याच लोकांना पुढे आणा, जे देवाची सेवा करण्यामध्ये तत्पर आहे, प्रार्थनेमध्ये तत्पर आहेत, प्रभूच्या आज्ञा पाळण्यामध्ये तत्पर आहेत आणि मंडळीशी विश्वासू आहेत. अशा लोकांवरती मंडळीची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी सोपवा. आज मंडळीतील लोकांना स्वातंत्र्य नाहीये. ही सर्वात महत्वाची वाईट गोष्ट मंडळांमध्ये आहे. काही गोष्ट करायची तर लगेच देवाच्या दासाला फोन करून विचार, आम्ही हे करावं का नाही? प्रियांनो, देवाच्या दासांनी स्वतःला देव करून ठेवलेला आहे. आज मंडळीचा देव कोणतं? पाळक. आणि ज्याने आम्हाला आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्याने आम्हाला जिवंत ठेवलेला आहे, त्या देवाला आम्ही सर्वजण विसरून गेलेलो आहे. प्रियांनो, वाईट वाटून घेऊ नका. ही सत्य परिस्थिती आहे आणि आम्हाला या प्रकरणातून बाहेर यायचं आहे. त्या जिवंत देवाच्या पुढे यायचं आहे. प्रियांनो, आम्हाला ह्या सर्व वाईट गोष्टी या मंडळीतून बाहेर काढून टाकायच्या आहेत. ज्या प्रभूने तुमची आणि माझी नेमणूक सेवेसाठी केलेली आहे, त्या प्रभूच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन पाहिजे. प्रियांनो, सर्व रिमोट पाळकाच्या हाती नसतो. प्रियांनो, देवाच्या दासाच्या हाती नसतो. तर प्रियांनो, मंडळीतील सेवकांना, मंडळीला त्यांचे निर्णय घेण्यासाठी, त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांना प्रभूवरती विश्वासामध्ये ठेवून त्यांना प्रभूमध्ये सोपून द्या. त्यांना स्वावलंबी बनवा. आपण बॉस होऊ पाहू नये. आपण दास आहोत, आपण कामगार आहोत, तर आम्ही दासासारखंच राहायला पाहिजे. आम्ही बॉस व्हायचा प्रयत्न केला नाही पाहिजे. नाहीतर आम्ही देवाचे दास आहोत, तर मग आमचे दास आम्ही तयार करत असतो. आम्ही येशूचे दास तयार करत नाही. आज ही मंडळांमध्ये परिस्थिती आहे. आमच्या बॅगा उचलायला, आमचे बायबल उचलायला वेगवेगळे लोक आहेत. प्रियांनो, प्रभूने त्याची बॅग उचलायला कोणत्या शिष्याला सांगितले नाही. प्रभूने स्वतःचा भार स्वतःच वाहिला आणि त्याने तुमचे आणि माझे पाप त्यांनी स्वतः वरती वाहून त्या क्रूसावरती नेलेले आहे आणि आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून मोकळं केलेलं आहे. आणि मग पहा, मग या सर्व गोष्टी त्याने मंडळीची व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित राबवलेली आहे. उपास आणि प्रार्थना करून प्रभूच्या कडे त्यांनी सोपवलेलं आहे. मग ते पिसिदिया मधून पफुल्यात नेले गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अंतलियास उतरले. तेथून ते अंतुकिया जाण्यास तारवात बसून निघाली. जे कार्य त्यांनी स्थितीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसे कसे उघडले
हे सांगितले. मग ते शिष्याबरोबर बराच काळ राहिले. देवाने परराष्ट्रीयांमध्ये कसं काम केलं या ठिकाणी ज्या साक्षी झाल्या त्या लोकांना त्यांनी सांगितलं. प्रियांनो, आम्हाला पहिल्या मंडळीसारखं आमचं जीवन पाहिजे, धार्मिक पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलं पाहिजे. आणि जे देवाचे दास आहेत, दासी आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे, आम्ही देवासमान होण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही दास आहोत तर आम्ही दासासारखंच राहायला पाहिजे. त्यांनी जे आम्हाला आज्ञा दिल्या आहेत त्याच गोष्टी आम्हाला मंडळीला, म्हणजे जे प्रभूचे लोक आहेत, त्यांना आम्हाला शिकवायचे आहे. उपास प्रार्थनेमध्ये आम्हाला तत्पर राहायचं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या अग्नीमध्ये पेटत राहायचं आहे. तेव्हाच आम्हाला देवाचं काम करता येणार आहे. या ठिकाणी पहा, पावलाला दगडमार झाला, तो घाबरला नाही, तो उठला आणि पुन्हा तो सेवा करू लागला, स्वार्थ सांगू लागला. वेगवेगळे आरोप देवाच्या प्रेषितांवरती त्या ठिकाणी न्यायसभेच्या स्वाधीन झाले. स्वार्थ सांगत असताना देवाचं वचनाची चुटपुट या लोकांच्या जीवनामध्ये लागले आणि ते दात ओठ खाऊन त्यांच्यावरती धावून आले कितीतरी वेळेस. ते घाबरले नाहीत, कारण ते जिवंत देवाचं काम करत होते. प्रियांनो, आज मंडळांमध्ये याच गोष्टींची कमी आहे आणि म्हणून आज त्या मंडळ्या वाढत नाही राहिल्या. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. माझ्याकडून काही चुकीचं कमेंट झाले असतील, काही बोललो असेल तर प्रियांनो मला क्षमा करा. परंतु जे सत्य वचन आहे ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवबाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन, आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाप्पा. हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, प्रिय प्रभू येशू, जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, निराशेत आहेत, वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये आहेत, पीडांमध्ये आहेत, प्रभू त्या सर्व बंधन नासुरी येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहोत. प्रत्येकाला तू आरोग्य दे आणि तुझं गौरव दे. फार लहान लेकरापासून तर थेट वृद्धापर्यंत प्रत्येकाला तू या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ज्यांनी सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. अनेक लोक प्रिय प्रभू येशू तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये. सरळ वचन सांगत असताना प्रिय प्रभू येशू तू मला सहाय्य केलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या सर्व तुझ्या लोकांचा ताबा तू घे, आमच्या देशाचा ताबा तू घे, सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे. आज होणारे सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, ज्या लेकरांना काम नाहीये त्या सर्वांना तू चांगला जॉब तू दे. प्रिय प्रभू येशू, जे लेकर शिक्षण घेत आहे त्यांना तू ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर. जे कोर्स घेत आहे त्यांच्या कोर्स मध्ये तू त्यांना सहाय्य कर. ओ पिता परमेश्वरा, जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील सर्व निराशा या सकाळच्या समय काढ टाक पिता परमेश्वरा. आत्महत्येचे विचार दुष्टात्म्यांनी लावलेले आहे ते सर्व नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. ओ पिता परमेश्वरा, ज्या कुटुंबांमध्ये भांडणं आहेत, पटत नाही, प्रिय प्रभू सर्व तो दुष्ट विचार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रत्येकाला तू आरोग्य दे, प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर. आणि प्रिय प्रभू, प्रत्येक कुटुंबामध्ये नवीन साक्ष तू तयार कर. या देशाचं प्रभू, हा देश बदलला जाऊ दे. या देशातील सर्व अनैतिकपणा, भ्रष्टाचारपणा, व्याभिचारपणा, मूर्तीपूजा आणि प्रिय प्रभू सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, अनैतिक गोष्टी आमच्या या देशातून हद्दपार तू करून टाक. आणि प्रिय प्रभू, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली तो देव, जो यहोवा आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाला तू सांभाळ. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व शारीरिक आजारापासून, सर्व उन्हापासून, सर्व दुष्टात्म्यांच्या पीडापासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या प्रत्येकाचं संरक्षण कर. विशेष करून सर्व वृद्ध आई वडिलांसाठी प्रार्थना करीत आहोत. प्रिय प्रभू येशू, त्यांना
तुझ्या पवित्र भांडारातून तू मदत कर आणि प्रिय प्रवेश त्यांना तू उत्तम आरोग्य दे, त्यांच्या संगतीत तू राहा, तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या दासांना योग्य प्रकारे सेवा करून मंडळीचं व्यवस्थापन पाहण्यासाठी प्रिय प्रभू त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझा गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना, आपल्या परिवाराला आणि ऐकणाऱ्या सर्वांना आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून, उन्हापासून, सर्व संकटापासून आपलं संरक्षण करो. आमेन.